आज आपण ग्रुप सी मुख्य परीक्षा 2023 जी 17 डिसेंबर 2023 रोजी झाली होती त्याचा सेट ए आहे हा. त्यातील आपण पॉलिटीचे 15 क्वेश्चन्स बघणार आहोत. ते 15 क्वेश्चन्स चालू होत आहेत प्रश्न क्रमांक 36 ते प्रश्न क्रमांक 50 पर्यंत. त्यातला आपण 36वा प्रश्न म्हणजेच पहिला प्रश्न घेऊया. भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते अनुच्छेद भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट करते? तर त्यांनी विधानं दिलेत. आर्टिकल 44, आर्टिकल 30, आर्टिकल 27 आणि आर्टिकल 28. तर फर्स्ट आर्टिकल कशाशी रिलेटेड आहे? आर्टिकल 44 हे कशाशी समान नागरिक कायदा दर्शवतो, म्हणजे हे पण धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट करते. अनुच्छेद 30 हे सर्व अल्पसंख्याकांना त्यांच्या आवडीनुसार अल्पसंख्याकांशी रिलेटेड आहे हे. आणि अल्पसंख्याकांना त्यांच्या आवडीनुसार शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा हक्क आहे आणि त्याचे प्रशासन करण्याचा हक्क आहे. हे अनुच्छेद 30 मध्ये आहे. तर अनुच्छेद 27 मध्ये काय सांगितलेलं आहे की विशिष्ट धर्माच्या विकासासाठी कोणताही कर देण्याची सक्ती केली जाणार नाही. तर धर्मासाठी कर जो आहे त्याची सक्ती केली जाणार नाही हे अनुच्छेद 27 मध्ये सांगितले. तर अनुच्छेद 28 मध्ये काय सांगितले? राज्याने चालवलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही, म्हणजे पर्टिक्युलर एका धर्माचं शिक्षण दिलं जाणार नाही. त्याच्यावरून ही कळतं की सर्व धर्म समभाव ही भावना आहे. या प्रत्येक आर्टिकलमधून आपल्याला समजतं की कुठल्याही एका धर्माला अग्रक्रम दिलेला नाहीये, तर प्रत्येकाला समान वागणूक किंवा समान सन्मान दिलेला आहे. तर असे अजून कोणते कोणते आर्टिकल आहेत ते नोट डाऊन करून घ्या की धर्मनिरपेक्ष दर्शवतात. आर्टिकल 14, आर्टिकल 15, आर्टिकल 16, आर्टिकल 25, आर्टिकल 26, 27, 28, 29, 30 आणि आर्टिकल 44. हे सगळी लिस्ट लिहून ठेवा. टोटल 10 आर्टिकल आहेत जे दाखवतात की धर्मनिरपेक्ष स्वरूप आहे भारतीय राज्यघटनेचं. आणि हे टोटल धर्मनिरपेक्ष कॉन्सेप्टमध्ये लक्ष्मीकांतमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. एकदा वाचून घ्या. नंतर धर्मनिरपेक्ष ही कॉन्सेप्ट कधी आलेली, हा शब्द अजून एक क्वेश्चन ह्याच्यावरती धर्मनिरपेक्ष शब्दावरती तयार होऊ शकतो की धर्मनिरपेक्ष हा शब्द सरनामामध्ये 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये ऍड करण्यात आला. तर आता ह्या एका क्वेश्चनवरून काय कोणती माहिती ऍड करायची? धर्मनिरपेक्ष शब्द कधी सरनाम्यामध्ये ऍड करण्यात आला? 42वी घटना दुरुस्ती 1976. आणि हे 4 कलम सोडून अजून बाकीचे 6 कलम कोणते आहेत ते लिहून ठेवायचे, म्हणजे आपला धर्मनिरपेक्षच्या बाबतीतला सगळा कंटेंट किंवा सगळा डेटा कव्हर. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर वरील सर्व आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 येतो. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. जोड्या लावा. संविधान सभेतील समित्यांबाबतीत जोड्या लावायच्या. ए मध्ये समित्या दिलेत आणि बी मध्ये अध्यक्ष दिलेत. तर ए मधल्या समित्यांची मी नावं सांगते. नागरिकत्व संबंधी तदर्थ समिती, प्रेस गॅलरी समिती, राष्ट्रीय ध्वजा संबंधी तदर्थ समिती, मूलभूत अधिकार समिती. आणि जे बी कृपलानी अध्यक्षांची नाव आहेत उषा नाथसेन, एस वरचारी आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता आपल्याला राजेंद्र प्रसाद हे ध्वज संबंधी रिलेटेड आहेत हे जरी माहित असलं ना तरी ह्याचा आन्सर येऊन जातं, कारण फक्त एकच ऑप्शनमध्ये आत दिलेला आहे की पर्याय सीचं आन्सर कनेक्टेड 4ला आहे. आता बाकीच्या बघूया की मूलभूत अधिकार नागरिकत्वासंबंधी तदर्थ समिती जी आहे ते एस वरचारी आहेत, प्रेस गॅलरी समिती जी आहे ते उषा नाथसेन आहेत आणि मूलभूत अधिकार उपसमिती जी आहे ते जे बी कृपलानी आहेत. आणि तर ह्याचा ऑप्शन क्रमांक 1 हे आन्सर आहे. तर संविधान सभेच्या टोटल 22 समित्या होत्या. त्यात 8 मेजर होत्या आणि 13 ज्या होत्या त्या मायनर समित्या होत्या, म्हणजे 8 ह्या 13 होत्या. तर त्याची लिस्ट किंवा त्याची जी इमेज आहे ती मी चॅनलवर एकदा शेअर करेन. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ह्या समितीचे समिती आणि समितीचे अध्यक्ष हे चांगले करून ठेवा. आणि रिपीट म्हणजे नेहरू 3-4 समितीचे अध्यक्ष आहेत, तर राजेंद्र प्रसाद आहेत, अजून कोण आहेत त्यांच्या समित्या एकत्र काढून ठेवा त्या व्यक्तींच्या की जे एक सोडून जास्त समितीचे अध्यक्ष आहेत ते, अशी पण लिस्ट करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे केंद्र सरकार राज्य सरकारांना राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार निर्देश देऊ शकते? तर ऑप्शन्स आहेत कलम 370, कलम 356, कलम 256 आणि कलम 263. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे अस्थायी ऑप्शन जो एक दिला आहे तो कलम काय आहे? 370, जो की कशाशी रिलेटेड आहे? जम्मू आणि काश्मीरशी रिलेटेड आहे. त्यामध्ये काय होतं? जम्मू आणि काश्मीरच्या रिलेटेड ज्या अस्थायी तरतुदी होत्या त्या कशामध्ये होत्या? 370 मध्ये, आणि ते रद्द करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा पण देण्यात आलेला आहे. जम्मू आणि काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश आहे आणि दुसरं लडाख एक केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आलं. 370 सोबत कोणतं अजून कॅन्सल केले? 35A. तर हे झालं पहिल्या ऑप्शनच्या रिलेटेड होतं. तर आता सेकंड ऑप्शन बघूया की कलम 356 काय. तर कलम 356 काय आहे की राष्ट्रपतींना एखाद्या राज्याचे शासन घटनात्मक तरतुदींना अनुसरून चालवण्याची शक्यता नसल्याची खात्री झाली की राज्यपालांकडून अहवाल आला किंवा नाही आला तरी पण राष्ट्रपती त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. तर हे आहे कलम 356. मग हे आहे कशाशी रिलेटेड? आणीबाणी चॅप्टरमधलं आहे. तर आणीबाणी चॅप्टरमधले इतर अजून काही कलम आहेत तर ते पण करून ठेवायचे. कलम 256. तर कलम 256 काय आहे? कलम 256 हे कशाशी रिलेटेड आहे? केंद्र राज्य प्रशासकीय संबंध भाग 11 मधलं प्रकरण 2 आहे आणि त्याचे कलम कुठून चालू होतात? 256 ते 263. तर हे कशाशी रिलेटेड आहे? कलम केंद्र राज्य प्रशासकीय संबंध भाग 11 प्रकरण त्यातलं दुसरं आणि कलम 256 ते 263 ही ह्या कलम 256 बद्दलची माहिती आहे की. आणि आपल्या क्वेश्चनचा आन्सर तेच आहे की केंद्र सरकार राज्य सरकारांना राज्यघटनेच्या कलम 256 अनुच्छेदानुसार निर्देश देऊ शकते.
तर आता नेक्स्ट ऑप्शन काय आपला कलम 263. आताच आपण बघितलं की प्रशासकीय संबंध संपतो कुठं तर 263ला, म्हणजे हे 263 हे पण केंद्र राज्य प्रशासकीय संबंध ह्या भागातलंच कलम आहे. तर 263 हे कशासाठी आहे, तर राष्ट्रपती एक आंतरराज्यीय परिषद स्थापन करू शकतात. आंतरराज्यीय परिषद स्थापन करू शकतात, हे कलम 263 अंतर्गत आहे. तर आतापर्यंत राष्ट्रपतींनी 3 आंतरराज्यीय परिषदा स्थापन केलेल्या आहेत. मग त्याची आपण लिस्ट एकदा बघूया आणि त्याचं जे काही पेज असेल ते मी चॅनलवरती शेअर करेल, तेव्हा पण तुम्ही एकदा वाचून घ्या किंवा डेटा ॲड करून घ्या तुमच्या पेजला. कलम 263 अंतर्गत राष्ट्रपती काय करतात, आंतरराज्यीय परिषद स्थापन करतात. तर आंतरराज्यीय परिषद आतापर्यंत किती जे स्थापन केलेले आहेत, तर राष्ट्रपतींनी 3 केलेले आहेत आणि संसदीय कायद्याने किती केलेले आहेत, संसदीय कायद्याने 2 केलेले आहेत. तर राष्ट्रपतींनी जे केलेलं आहे त्याची मी नावं सांगते. हे पेज मी चॅनलला शेअर करेल, एकदा वाचून घ्या. केंद्रीय आरोग्य परिषद, केंद्रीय स्थानिक शासन आणि शहर विकास परिषद, 3 नंबरची जी आहे राष्ट्रपतींनी केलेली ती 4 विक्री कर व राज्य अबकारी कर विषयक प्रादेशिक परिषदा, म्हणजे उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण ह्याच्यासाठी जे प्रादेशिक परिषद आहेत त्याच्यासाठी केलेल्या. म्हणजे राष्ट्रपतींनी केलेल्या 3 कोणत्या, आरोग्य विषयक आहे, स्थानिक प्रशासन रिलेटेड आहे आणि 4 विक्री कर प्रादेशिक परिषदा, 4 दिशेच्या 4 प्रादेशिक परिषद विक्री कराशी रिलेटेड ह्या राष्ट्रपतींनी केलेल्या आहेत. आणि संसदेने कोणते केलेले आहेत, तर केंद्रीय भारतीय औषध परिषद आणि केंद्रीय होमिओपॅथी परिषद, म्हणजे औषध आणि होमिओपॅथी म्हटलं की संसदीय कायद्याने केलेले आहेत. हे जास्त नाही विचारणार तरी पण आपल्याला माहिती असावा डेटा की आतापर्यंत किती झालेले आहेत. तर टोटल केंद्रीय आंतरराज्यीय परिषद 5 झालेले आहेत. राष्ट्रपतीने 3 केल्या, संसदेने 2 केल्या, संसदीय कायद्याने 2 केल्या. तर आता आंतरराज्यीय परिषद, आता हा ऑप्शन आलाय, नेक्स्ट टाइम ह्याच्यावरती क्वेश्चन पण येऊ शकतो. ज्यासाठी ग्रुप बी सी ला नाही येणार पण राज्यसेवेला ह्याच्यावरती येऊ शकतो की आंतरराज्यीय परिषद कोणत्या समितीच्या शिफारसीने स्थापन झाली. तर कोणती समिती होती, सरकारी आयोग होता, म्हणजे आयोग होता सरकारी आयोग 1988 मध्ये शिफारस केली होती. स्थापनेची अधिसूचना म्हणजे राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे 1990ला दिली आणि तीच परिषद आता परत स्थापन झाली होती 19 मे 2022ला. त्यामुळे हा करंट लेटेस्ट आहे. त्याची रचना काय, कार्य काय आणि त्यातील विषय कोणते कोणते आहेत आणि स्थायी समिती त्याची कोणती ती सगळं त्याचा डेटा ग्रुपला शेअर केल्यानंतर ना तो एकदा तुम्ही बघून घ्या. जे राज्यसेवेच्या रिलेटेड म्हणजे राज्यसेवा करत असेल त्यांच्यासाठी ते खूपच महत्त्वाचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील विधाने वाचा आणि चुकीचे विधान निवडा. आता विधाने वाचूया आपण. संसद भारताच्या संपूर्ण भूभागासाठी कायदा करू शकते. तर कलम 245. तर हे कलम म्हणजे हे विधान बरोबर आहे. संसदेला काही अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार आहे. ते कलम 247 मध्ये आहे, हे पण बरोबर आहे. कायद्याचे अवशिष्ट अधिकार अनुच्छेद 248. हे आपण लास्टचे 2 पेपर घेतले तर एका पेपरमध्ये पण हा कलम होता. हे रिपीट जर 248 येते तर कधीतरी ह्याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जाणार. तर हे 248 काय आहे, शेष अधिकार म्हणजे उर्वरित जे कायदे करण्याचा अधिकार आहे तो कोणाला आहे, संसदेला. म्हणजे 248 रिपीट झालाय तर ते लक्षात ठेवा. आता संसदेला कर लावण्याचा अधिकार, त्याचं कलम ॲक्च्युली संसदेला कर लावण्याचा अधिकार त्याचं कलम आहे 265. तर मग 246 कलममध्ये काय आहे, संसदेने आणि राज्याने विविध केलेल्या कायद्यांची व्याप्ती, संसदेने आणि राज्य विधिमंडळाने जे कायदे केले त्याची व्याप्ती कशामध्ये आहे, 246 मध्ये. आणि कर लावण्याचा अधिकार जे आहे ते 265 मध्ये आहे. हे कर लावण्याचा हे जे आहे तो 264 ते 300 हे वित्त आणि मालमत्ता रिलेटेड जो आहे भाग 12वा त्याच्यात सर्व कलम दिलेले आहेत, त्याच्याशी रिलेटेड आहे. तर मग ह्याचा आन्सर काय येणार, 4 चूक, बाकी 3 वरचे विधान बरोबर आहेत. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी भारतीय संविधानातील कोणते अनुच्छेद गांधीवादी विचारसरणीवर आधारित आहे. आता गांधीवादी विचारसरणीवर कोणकोणते आधारित आहेत, कलम 40, 43, 46, 47 आणि 48. म्हणजे टोटल किती कलम आहेत, 5 कलम आहेत गांधीवादीवरती. तर आता आपण त्या प्रत्येक कलमचं बघूया. 40 काय सांगतं की ग्रामपंचायतीचे संघटन सांगतं. 43 काय सांगतं, 43 हे 2 आहेत, कामगाराशी रिलेटेड असेल तर ते समाजवादीमध्ये येतं आणि 43 हे कुटीर उद्योगाशी रिलेटेड असेल तर ते गांधीवादीमध्ये येतं. आता कलम 46 जे आहे ते काय सांगतं, SC ST आणि दुर्बल घटकांचे हित संवर्धन सांगतं. आणि 47 कलम हे काय आहे, मादक आणि अंमली पदार्थांवर प्रतिबंध. नंतर 48 काय, गोहत्याबंदी. हे 5 कलम जे आहेत मार्गदर्शक तत्वे हे काय आहेत, गांधीवादी आहेत. मार्गदर्शक तत्वांचे किती प्रकार आहेत, समाजवादी, गांधीवादी आणि उदारमतवादी. मार्गदर्शक तत्वे हे कलम कुठून चालू होतात, कलम 36 ते कलम 51 पासून चालू होतात. आणि मार्गदर्शक तत्व यांचा भाग कोणता आहे, भाग 4 मध्ये आहेत. ते मार्गदर्शक तत्वांचं उद्दिष्ट काय आहे, व्यक्तीचे कल्याण आणि देशाची प्रगती होण्यासाठी सरकारने कल्याणकारी योजना व धोरणे आखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे आहेत. आणि स्रोत काय आहे, आयर्लंडकडून घेतलेले आहेत. आणि आयर्लंडनी कोणाकडून घेतलेले आहेत, तर स्पॅनिशकडून, आयरिश राज्यघटनेतून. आणि आयरिशने कोणाकडून घेतलेले आहेत, तर स्पॅनिशकडून घेतलेले आहेत. तर ते प्रत्येक त्याचे समाजवादी, गांधीवादी आणि उदारमतवादी ह्यात प्रत्येकी किती आहेत आणि कोणते कोणते आहेत हे डिफरन्स लक्षात ठेवा. आणि मोस्टली गांधीवादी जे आहेत ते टोटल किती आहेत ते पाठ ठेवा आणि कोणते कोणते आहेत ते एक वर्ड लक्षात ठेवायचं. आता 43 म्हणलं की कुटीर उद्योग, 39A
हा राहिला आहे आपला, हा बघूया. 47 म्हटलं की मादकप्रिय किंवा दारूबंदी वगैरे हे लक्षात ठेवायचं. 48 म्हटलं की गोहत्याबंदी लक्षात ठेवायचं. आता जे 39A जे आहे ते समाजवादी तत्वामधलं आहे. तर समाजवादी तत्वामध्ये 39 स्मॉल ए टू 39 स्मॉल एफ पर्यंत पण आहेत कलम, आणि सेपरेट 39 कॅपिटल ए हा पण आहे. तर आपल्याला आता विचारलेला आहे 39 कॅपिटल ए. तर 39 कॅपिटल ए जो आहे तो काय आहे, समान न्याय व कायदेविषयक मोफत सल्ला मिळाला पाहिजे. म्हणजे पैशाच्या ह्याच्यावरती वगैरे भेदभाव झाला नाही पाहिजे. हे 39A मध्ये. तर हे समाजवादी आहे. गांधीवादी हे वरचे 3च आहेत. मग हा ऑप्शन कुठं आहे, ABC, तर पहिलाच आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ह्याचं उत्तर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, ही संविधान सभा भारताला स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा आणि भविष्यातील राज्यकारभारासाठी एक संविधान तयार करण्याचा आपला दृढ संकल्प जाहीर करते. संविधान सभेने हा उद्दिष्टांचा ठराव कधी संमत केला? तर संविधान सभेने हा उद्दिष्टांचा ठराव कधी संमत केला ह्याची आपल्याला डेट माहिती पाहिजे की 22 जानेवारी 1947ला. आता बाकीच्या डेट कुठल्या आहेत, 26 नोव्हेंबर 1949 ही जी डेट आहे तेव्हा आपण काय केलं, संविधान स्वीकार केलं. बाकी ह्या 2 डेट्सचा काही डेटा नाही आहे. तर ह्या चॅप्टरच्या रिलेटेड ह्या आधीचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की एक 15-16 डेट्स आहेत, की ज्या 15-16 डेट्स आहेत त्यांना परफेक्ट एका पेजवरती लिहून काढा. शॉर्ट नोट्स ज्या तुमच्या असतात त्याच्यावरती लिहून काढा आणि त्या लक्षात ठेवा, कारण त्याच्यावरती एक तरी क्वेश्चन्स हा असतोच. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे तो मूलभूत कर्तव्याबाबत रिलेटेड आहे. तर त्यांनी 2 विधानं दिलेत, त्यापैकी योग्य कथन ओळखायचं आहे. हे योग्य अयोग्य सत्य असत्य चूक बरोबर नीट वाचायचं, गडबडीत आपण सिली मिस्टेक करतो इथे. तर विधान ए आहे, 1976 काँग्रेस पक्षाने मूलभूत कर्तव्याबाबत शिफारस करण्यासाठी सरदार स्वर्णसिंह समितीची स्थापना केली. आणि ब आहे, वय वर्षे 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना किंवा पालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे मूलभूत कर्तव्य 88व्या घटना दुरुस्ती कायदा 2002 द्वारे जोडण्यात आले. तर विधान ए योग्य कथन सांगितले. विधान ए हे बरोबर आहे. 1976 स्वर्णसिंग समितीची स्थापना झाली होती. आणि नंतर विधान बी जे आहे ते पण बरोबर आहे, फक्त इथं 88च्या जागी 86वी घटना दुरुस्ती कायदा 2002 द्वारे जोडण्यात आले हे सांगायला पाहिजे होतं. आता मूलभूत कर्तव्य ह्याचा भाग कोणता आहे, भाग 4A. कलम कोणता आहे, 51A मध्ये. टोटल मूलभूत कर्तव्य किती आहेत, 11. स्वर्णसिंग समितीने किती कर्तव्यांची शिफारस केली होती, 8. आणि 42वी घटना दुरुस्ती 1976 ह्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्य ॲड करण्यात आली. कुठं, भाग 4A आणि कलम 51A मध्ये. आणि त्यावेळी किती कर्तव्य घेतली होती, तर टोटल 10 होती. नंतरची दुसरी जी घटना दुरुस्ती आहे 86वी घटना दुरुस्ती 2002, तेव्हा कुठले 2002 हे तेव्हा कुठले 11वे मूलभूत कर्तव्य घेतले, जे की आपल्या क्वेश्चनमधलं बी स्टेटमेंट आहे ते. असे टोटल किती 11 मूलभूत कर्तव्य आहेत. आता आपण ही मूलभूत कर्तव्य कोणाकडून घेतलेली आहेत, सोव्हिएत रशियाकडून घेतलेली आहेत. तर मूलभूत कर्तव्यांचं समर्थन कोणत्या व्यक्तींनी केलं होतं, इंदिरा गांधींनी आणि HR गोखले यांनी केलेले. आणि विरोध कोणी केला होता, तर CK दफ्तरी आणि AK सेन यांनी केलं होतं. तर आता हे झालं मूलभूत कर्तव्य. ह्यातील 11 मूलभूत कर्तव्य क्रमाने लक्षात ठेवायचे. तर क्रमाने लक्षात ठेवताना A to K हे जे आहेत ते त्याची ट्रिक करा आणि ते लक्षात ठेवा, म्हणजे ते पाठ होऊन जातील. कारण आयोग कधी क्रम पण विचारतं, तर तेव्हा ते चुकायला नको. त्यामुळे त्याचे ट्रिक करून त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन तुमची म्हणजे कलेक्ट करून ठेवा. ट्रिक करून शॉर्ट नोट्समध्ये ट्रिक लिहून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही? तर पर्याय ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला. शोषणाविरुद्धचा हक्क अनुच्छेद 23 ते 24, संविधानिक उपायांचा अधिकार अनुच्छेद 32 ते 35, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार 19 ते 22, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार अनुच्छेद 29 ते 30. आता आपल्याला हे अनुच्छेद पाठच आहेत. मूलभूत हक्क डिवाइड किती मूलभूत हक्क चालू कुठून होतात, आपण एक बेसिक इन्फॉर्मेशन बघूया. मूलभूत हक्क भाग कितीमध्ये आहेत, 3 मध्ये. ह्याला भारताची काय म्हणून ओळखलं जातं, भारताच्या राज्यघटनेतील मॅग्ना कार्टा म्हणून ओळखलं जातं. नंतर मूलभूत हक्क हे 4 भागात डिवाइड केलेलं आहे. कलम 12 ते कलम 35 पर्यंत आपले मूलभूत हक्क आहेत. मग 12 काय आहे, राज्याची व्याख्या आहे. 13 काय आहे, न्यायिक पुनर्विलोकनाचे तत्त्वज्ञान आहे. नंतर 14 ते 32 इथंपर्यंत परत ह्यामध्ये पण भाग केलेले आहेत. समानतेचा
समानतेचा हक्क जो आहे तो 14 ते 18, स्वातंत्र्याचा आहे तो 19 ते 22, शोषणाविरुद्धचा आहे तो 23 ते 24 आणि धर्मस्वातंत्र्याचा हक्क जो आहे तो 25 ते 28. सांस्कृतिक व शैक्षणिक अल्पसंख्याकाशी रिलेटेड जो आहे तो कोणता आहे 29 ते 30. घटनात्मक उपाययोजनांचा हक्क जो आहे तो 32 आणि राहिलेले 33, 34, 35 हे 33 आणि 34 लष्करी सेनेसाठी आहेत आणि लष्करी कायदा लागू असेल त्याच्यासाठी 34 आहे आणि 35 जे आहे ते परत मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी कायदे करता येतात. ते झालं 35. हे झालं ओव्हरव्ह्यू झाला. आता आपल्याला जो क्वेश्चन विचारला त्याच्यावरती येऊया. शोषणाविरुद्धचा हक्क हे बरोबर आहे 23-24. संविधानिक उपायांचा अधिकार हे बरोबर आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा हे चुकलेलं आहे 25 ते 28 पाहिजे आणि ह्यांनी जे दिलेलं आहे ते स्वातंत्र्याचा हक्क आहे 19 ते 22 मध्ये. सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार हे जे अल्पसंख्याकाचे आहेत ते पण बरोबर आहे की 29 ते 30. हे थर्ड चुकलेलं आहे ते नोट डाऊन करा. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 29 मध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचे संरक्षण करण्यात आले आहे? ए. अल्पसंख्याकाच्या वर्गाचे हिताचे संरक्षण, महिला वर्गाच्या हिताचे संरक्षण, अनुसूचित जातीच्या हितसंबंधाचे संरक्षण, अनुसूचित जमातीच्या हितसंबंधाचे संरक्षण. तर पर्याय दिलेले आहेत ए, बी, ए, थर्ड आहे बी आणि 4 जो आहे तो सी आणि डी. ह्याचा आन्सर माहिती आहे, आत्ताच आपण बघितलं की 29 आणि 30 हे कशाशी रिलेटेड आहे तर अल्पसंख्याकांशी रिलेटेड आहे. तर 29 कलम काय सांगतं ते एकदा बघूया आपण. 29 सांगतं की अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण आणि 30 सांगतं की अल्पसंख्याक वर्गाचा शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन चालवण्याचा अधिकार. हे 29 अल्पसंख्याक रिलेटेड आहेत ते लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. राज्यपालांना विधिविषयक अधिकार आहेत. विधानादिलेत राज्य विधिमंडळामध्ये भाषण देणे, विधानसभा विसर्जित करणे, अध्यादेश जारी करणे आणि मंत्रिमंडळ बरखास्त करणे. आता आपल्याला हे माहिती पाहिजे की राज्यपालांचे अधिकार हे 4 प्रकारचे आहेत. कार्यकारी, कायदेविषयक, वित्तीय आणि न्यायिक. तर आता हे विधिविषयक आहेत. तर आपण जे विधिविषयक आहेत हे 4 प्रकारचे अधिकार आहेत. त्यातला आपल्याला विधिविषयक विचारले म्हणजे कायदेविषयक विचारलेला आहे. तर कायदेविषयक मधले जे अधिकार आहेत 10, तर ते आपण ओव्हरऑल फास्टमध्ये एकदा वाचून घेऊया. आणि राज्यपालांचे विधिविषयक अधिकार कोणते कोणते ते एकदा सांगते. राज्य विधानमंडळाचे अधिवेशन बोलवणे, सत्र समाप्ती करणे, सीएम म्हणजे मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार विधानसभा विसर्जित करणे. म्हणजे विधानसभा विसर्जित करणे हा तर ऑप्शन आपला राईट आहे. परत नेक्स्ट आहे राज्य विधानमंडळासमोर अभिभाषण देणे. अभिभाषण 2दा देतो. सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या अधिवेशनाला म्हणजे निवडणुका झाल्या की पहिलं अधिवेशन असतं त्याचं सुरुवातीचं भाषण जे देतं विधानमंडळासमोर ते एक राज्यपाल देतात. आणि दरवर्षी विधानमंडळाचं जे पहिलं अधिवेशन असतं त्याच्या सुरुवातीला म्हणजे हे एक लक्षात ठेवायचं की राज्यपाल 2 वेळा भाषणं देतात. निवडणुका झाल्यावरचं पहिलं भाषण आणि त्या वर्षातलं पहिल्या अधिवेशनाचं पहिलं भाषण देतात. हे झालं. नंतर विधानमंडळाकडे संदेश देतात प्रलंबित विधेयक आणि इतर कोणत्याही बाबींबद्दल. नंतर विधान परिषद आणि विधानसभा यांचे जर अध्यक्ष उपाध्यक्ष यांची जर पदे रिक्त असतील तर ते कोणत्याही सदस्यात अध्यक्ष किंवा विधान परिषदेचा सभापती म्हणून नेमू शकतात. नंतर ते 2 नामनिर्देशन करतात. 1/6 विधान परिषदेवर असलेल्या साहित्य, विज्ञान, कला, सामाजिक सेवा आणि सहकार क्षेत्रातील विषय ज्ञान आणि अनुभव असणाऱ्या व्यक्तींना आणि विधानसभेवर वरचं जे होतं ते विधान परिषदेवर 1/6 सदस्यांना आणि विधानसभेवर अँग्लो इंडियनला. पण ते 2019ला जे 104वी घटना दुरुस्ती झाली तेव्हापासून अँग्लो इंडियनचं रद्द करण्यात आलेलं आहे. पुढचं आहे राज्य विधानमंडळाच्या सदस्यांच्या अपात्रतेविषयी निवडणूक आयोगाच्या सल्ल्याने निर्णय घेणे. नंतर काही विधेयके विधानमंडळात मांडण्यासाठी राज्यपालांची पूर्वसंमती आवश्यक असते. धनविधेयक किंवा वित्त विधेयक जे एक आहे त्याला पूर्वसंमती लागते. नंतर विधानमंडळाने पारित केलेल्या विधेयकांना संमती देण्याचा अधिकार आणि विधानमंडळाच्या विराम काळात अध्यादेश काढण्याचा अधिकार. पुढील अहवाल विधानमंडळासमोर मांडण्याची व्यवस्था करणे म्हणजे भारताचे महालेखापाल, राज्य लोकसेवा आयोग आणि वित्त आयोग इत्यादींनी जे काही अहवाल दिलेले असेल ते मांडण्याचे. हे झाले कायदेविषयक किंवा विधिविषयक राज्यपालांचे अधिकार. म्हणजे आता बघितले आपण त्यात हे 3 होते, हा नाही आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे ABC. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या संसदेने 2001 मध्ये कायदा करून कोणत्या वर्षापर्यंत मतदारसंघाची पुनर्रचना केली जाणार नाही अशी तरतूद केली आहे. तर त्याचा आन्सर आहे 2026. 2021 नाही आहे, 2031 पण नाही आहे आणि 2036 पण नाही आहे. त्याचा आन्सर 2026 आहे. अजून एक आपल्याला 2030 रिलेटेड एक माहिती पाहिजे की 104वी घटना दुरुस्ती 2019 ह्यामध्ये लोकसभा आणि विधानसभामध्ये SC/STचं आरक्षण अजून 10 वर्ष राहील हे सांगितलं गेलं होतं. आणि त्याच घटना दुरुस्तीमधलं ते अँग्लो इंडियन्सचं जे आरक्षण होतं ते रद्द करण्यात आलेलं आहे, कॅन्सल केलेलं आहे. तर हे झालं
क्वेश्चन नंबर 47. नेक्स्ट आहे, जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये एखाद्या विधेयकावरून मतभेद असतील तर संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलावतो? तर ऑप्शन आहेत राज्यसभेचे अध्यक्ष, भारताचे राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, भारताचे सरन्यायाधीश. तर ह्याचा आन्सर आहे भारताचे राष्ट्रपती बोलवतात. आता संयुक्त बैठक ही जी आहे त्याच्याशी रिलेटेड आपण जरा इन्फॉर्मेशन बघूया. संयुक्त बैठकीची तरतूद कोणत्या राज्यघटनेतून घेतलेली आहे? तर ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे. नंतर कलम कोणता आहे? कलम 108 आहे. संयुक्त बैठकीचं कारण काय असतं? संसदेत विधेयक पारित करताना दोन्ही सभागृहामध्ये मतभेद झाल्यास मतभेदाची कारणं काय असू शकतात? दुसऱ्या सभागृहाने केलेल्या सुधारणा पहिल्या सभागृहास अमान्य असल्यास, किंवा दुसऱ्या सभागृहाने विधेयक फेटाळल्यास, किंवा दुसऱ्या सभागृहाने 6 महिने कोणतीही कृती न केल्यास. तर ही कारणं असू शकतात. संयुक्त बैठक कोणत्या विधेयकांना लागू असते? तर सामान्य विधेयक, वित्त विधेयक 1 आणि वित्त विधेयक 2. लागू कोणत्या ह्याला नसते? तर धनविधेयकांना. बोलवण्याचा अधिकार कोणाला? राष्ट्रपतींना. 6 महिन्याचा कालावधीत सत्र समाप्तीनंतरचा व 4 दिवस प्लस दिवसाच्या तहकुबीचा कालावधी गृहीत धरला जात नाही. नंतर लोकसभेचे विसर्जन झाल्यास विसर्जनामुळे विधेयक जर व्यापक झालेले असेल तर संयुक्त बैठक बोलवता येत नाही. आणि विसर्जनापूर्वी राष्ट्रपतींनी जर संयुक्त बैठकीची घोषणा केलेली असेल तर संयुक्त बैठक घेतली जाते. अध्यक्षस्थान संयुक्त बैठकीचं कोणाकडे असतं? तर लोकसभेचे अध्यक्ष यांच्याकडे असतं. आणि ते जर नसतील तर लोकसभेचे उपाध्यक्ष, आणि ते पण नसतील तर राज्यसभेचे उपसभापती यांच्याकडे. संयुक्त बैठकीची गणसंख्या काय असते? तर दोन्ही सभागृहाच्या एकूण 1/10 सदस्य पाहिजे. नंतर बहुमत कसं लागतं तिथं? तर साधं बहुमत, किंवा दोन्ही सभागृहाच्या सर्व सदस्यांपैकी हजर व मतदान घेणाऱ्यांच्या हाफ. आत्तापर्यंतच्या किती संयुक्त बैठका झालेल्या आहेत? तर 3 झालेल्या आहेत. कशाशी रिलेटेड झालेल्या आहेत? तर हुंडा प्रतिबंध विधेयक 1960ला, बँकिंग सेवा आयोग विधेयक 1977ला, आणि दहशतवाद प्रतिबंधक विधेयक 2002ला. ह्याची एक ट्रिक पण आहे, HBD हॅपी बर्थडे संयुक्ता. म्हणजे संयुक्त बैठक कधी झालेली आहे? तर 3 वेळा झालेली आहे. हुंड्यासाठी, बँकिंगसाठी, आणि D म्हणजे दहशतवादासाठी. हे झालं संयुक्त बैठक रिलेटेड. कलम 108 आहे, राष्ट्रपती बोलवतात. आणि घेतलेलं कोणाकडून आहे? तर ऑस्ट्रेलियाकडून. लागू कोणाकोणाला आहे? सामान्य विधेयक आणि वित्त विधेयक 1 आणि 2 साठी. आणि आतापर्यंत 3 वेळा बोलवण्यात आलेले आहे. तर हा झाला क्वेश्चन नंबर 48. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. राज्यपालाच्या नियुक्तीबाबत संविधान सभेने खालीलपैकी कोणत्या मॉडेलचा स्वीकार केलेला आहे? तर ह्याचे ऑप्शन दिलेले आहेत: अमेरिकन मॉडेल, कॅनेडियन मॉडेल, ऑस्ट्रेलियन मॉडेल आणि जर्मन मॉडेल. हे भारतीय राज्यघटनेचे स्रोत कोणत्या देशाकडून आपण काय घेतलेले आहेत? तर त्याचे टोटल 11 पॉईंट्स आहेत. 10 इतर देश आहेत आणि एक आपला कायदा आहे, भारतीय शासन कायदा 1935चा. त्यातून काय घेतलेलं आहे? तर आत्ताच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? राज्यपालाच्या नियुक्तीबाबत. राज्यपाल हे पद जे आहे ते घेतलेलं आहे भारतीय शासन कायदा 1935मधून. आणि राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक होईल, हे जे घेतलेलं आहे ते कॅनेडियन मॉडेलमधून घेतलेलं आहे. तर आता बाकीच्या 10 देशांकडून काय घेतलेलं आहे, आणि एक आपला कायदा भारतीय शासन कायदा 1935 यातून काय घेतलेलं आहे. तर त्याची सगळी माहिती जी आहे ते तुम्ही पाठ करून घ्या, कारण ह्याच्यावरती पण एक क्वेश्चन दरवेळी असतोच. लास्ट क्वेश्चन आहे 50वा. संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात कलमात भारत म्हणजे भारत राज्याचा संघ असेल असा उल्लेख आहे?
आणि ऑप्शन्स आहेत कलम 1, कलम 2, कलम 3, कलम 4. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कलम 1मध्ये आहे की भारत म्हणजे भारत राज्याचा संघ असेल. कलम 2 काय आहे तर नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. कलम 3 काय आहे नवीन राज्याची निर्मिती करणे. आणि कलम 4 आहे कलम 2 व कलम 3 अंतर्गत करण्यात आलेल्या कायद्यात अनुसूची 1 व 4 मध्ये आवश्यक बदलांचा समावेश केला जाईल. आणि ही घटनादुरुस्ती कलम 368च्या बाहेरील घटनादुरुस्ती असेल. हे झालं कलम 4. कलम 4मध्ये 2 पॉईंट आहेत की जर 2 आणि 3 अंतर्गत बदल करण्यात आला तर अनुसूची 1 आणि 4मध्ये बदलांचा समावेश केला जाईल. आणि ही घटनादुरुस्ती कलम 368च्या बाहेरची समजली जाईल. आणि कलम 2 काय आहे तर नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. आणि कलम 3 आहे नवीन राज्याची निर्मिती करणे. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन पेपर कंप्लीट झालेला आहे, 15 क्वेश्चन्स. तर आपण नेक्स्ट आता पेपरचं आपण विश्लेषण पाहूया. आणि तर या पेपरचं ॲनालिसिस बघूया. मूलभूत हक्कावरती जवळपास 3 क्वेश्चन्स आहेत. मार्गदर्शक तत्त्वेवरती 2 आहेत. नंतर राज्यपालांवरती 2 आहेत. केंद्र राज्य संबंध पण 2 आहेत. मार्गदर्शक तत्त्वांवरती पण 2 आहे. मूलभूत कर्तव्यावरती पण 2 आहे. आणि संयुक्त बैठक 1 आहे. मतदार संघ पुनर्रचना 1. राज्यघटनेचे स्रोत जे वेगवेगळ्या देशांकडून घेतलेले आहेत ते. आणि कलम 1 भारत आणि त्यांचे क्षेत्र ह्याच्याशी रिलेटेड पण एक क्वेश्चन आहे. म्हणजे ह्या मेन्सच्या पेपरमध्ये कोणताही आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन नव्हता किंवा हार्ड नव्हता. बेसिकच जे आपलं स्ट्रक्चर आहे पॉलिटीचं बेसिक म्हणजे ठरलेल्या टॉपिक्समधूनच क्वेश्चन आलेले होते. सोपा पेपर होता. तर हे विश्लेषण म्हणजे हे आहे त्याचं पेपरचं विश्लेषण. आणि आपण आज इथेच थांबूया. नेक्स्ट आपण पुढचा पेपर घेऊया. तोपर्यंत हा व्हिडिओ बघून कंप्लीट डेटा कलेक्ट करून ठेवा. थँक्यू सो मच.